सोलापूर जिल्ह्यातनं आदरणीय राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली द्राक्ष बागायतदारांचं शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलं आणि मुख्यमंत्री महोदयांच्याकडं ज्या मागण्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या आहेत त्या संदर्भातलं निवेदनही आम्ही सगळ्यांनी मिळून दिलं. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर सगळ्याच गोष्टीवर पॉझिटिव्ह विचार करण्यासंदर्भातली भूमिका सांगितलेली आहे. आम्ही सगळे मिळून ज्या ज्या अडचणी द्राक्ष बागायतदारांच्या आहेत त्या संदर्भात शासन स्तरावर ज्या गोष्टी होण्यासारख्या आहेत, अगदी हमीभावाच्या विषयासंदर्भातला विषय त्यांनी मांडला असला तरी त्याच्याही पुढे जाऊन जीएसटीचा विषय आहे, 12 महिन्याच्या विम्याची तरतुदीचा विषय आहे, शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश व्हावा याचाही विषय आहे आणि त्यात चीनचा बेदाणा नेपाळमार्गे बेकायदेशीररित्या जो आपल्याकडे येतो तोही विषय महत्वाचा आहे. या सगळ्या विषयासंदर्भात शासन स्तरावरनं जी कारवाई करणं अपेक्षित आहे ती कारवाई करण्याचा मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही सगळे मिळून बेदाणे व्यापाऱ्यांना न्याय कसा मिळेल अशा पद्धतीचं आणि खास करून शेतकरी बांधवांना, व्यापाऱ्यांच्यापेक्षा शेतकरी आणि व्यापारी या दोघांनी न्याय कसा मिळेल अशा पद्धतीची भूमिका या निमित्तानं शासनाकडे आम्ही मांडलेली आहे. शासनाला त्या संदर्भात पॉझिटिव्ह विचार करण्याच्या संदर्भात आम्ही सगळे मिळून शासनाकडे मागणी केली.